दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात ग्रीन झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच वृक्षतोड, अवैध खनिज उत्खनन याला बंदी घालण्यात आली. असे असताना दोडामार्ग ते आई गोवा मुख्य रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर वजरे गावात मोठ्या प्रमाणात डोंगर तसेच जमीन कापणी करून मोठ्या प्रमाणात लोहखनिज वाहतूक पावसाळ्यात करण्यात आल्याचं समोर आलं. शासनाने लाखो रुपये महसूल बुडवून हे अवैध उत्खनन केलं. याची माहिती वजरे येथील महसूल कर्मचारी यांना असून देखील कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संशय निर्माण झालाय. अशा प्रकारे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करावी. हजारो डंपर लोहखनिज कुठे नेले गेले याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली. दोडामार्ग तालुक्यात या अगोदर आडाळी औद्योगिक वसाहतमध्ये पडवे, माझगाव, कृंब्रल, सासोली येथे अवैध खनिज उत्खनन झाले होते. असे असताना खनिज दलाल मंडळी यांनी चक्क वजरे गावात भर पावसात अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात लोहखनिज हजारो डंपर वाहतूक केली. हे घटनास्थळी झालेल्या उत्खननावरून दिसून येते. दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी तसेच अनेक गावात खनिज उत्खनन बंदी घातलेली आहे. त्यामुळे खनिज उत्खनन संबंधित मंडळी यांनी काही महसूल कर्मचारी यांना हाताशी धरून वजरे गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खनिज उत्खनन केल्याचं समोर आलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.